हॅलो फ्रेंड्स, आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी अगदी खास आणि भन्नाट अशी रेमेडी घेऊन आलेली आहे। यामुळे काही दिवसातच तुमचे देखील केस कमरेपर्यंत लांब होऊ शकतात आणि तेही फक्त मेथीच्या साहाय्याने। जर तुमचा विश्वास बसत नसेल तर आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी यामध्ये तुम्हाला लाईव्ह प्रूफ देखील दाखवणार आहे आणि सोबतच माझ्या काही मित्रमैत्रिणींचे अनुभव देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे। फक्त मेथीचा एका खास पद्धतीने वापर केल्यामुळे माझे केस काही दिवसांमध्ये खूप जास्त प्रमाणात लांब झालेले आहेत आणि फक्त माझेच नाही तर माझ्या बऱ्याच मित्रमैत्रिणींनी देखील हा उपाय ट्राय केला आणि त्यांना देखील त्यांच्या केसांमध्ये अप्रतिम असे फरक जाणवले। त्यांचे केस खूप जास्त प्रमाणात दाट झाले आणि लांबी देखील झपाट्याने वाढलेली आहे। जर तुम्हाला देखील केस वाढवण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल किंवा तुमचे देखील केस पातळ झाले असतील, केसांमध्ये ड्रायनेस, फ्रिझीनेस जाणवत असेल किंवा जर केस गळणं थांबत नसेल तर हा उपाय नक्कीच तुमच्यासाठी आहे। नक्की ट्राय करून बघा। हा जो उपाय आहे किंवा ही जी रेमेडी आहे ती तयार करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लागणार आहे ते म्हणजे मेथीदाणा, जो की आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये इझिली अवेलेबल असतो आणि जरी नसेल तर तुम्ही ऑफलाइन घेऊ शकता किंवा तुम्हाला ऑनलाइन देखील इझिली मिळून जाईल। ही जी मेथी आहे ती आपल्या केसांना नैसर्गिकरित्या कंडिशन करते, सोबतच केसांना आरशासारखी चमक आणते आणि आपल्या केसांना मुळांपासून मजबूत करण्यासाठी हेल्प करत असते। फक्त 1 चमचा मेथीदाणा ही रेमेडी बनवण्यासाठी पुरेशी आहे, पण जर तुमचे केस जरा जास्त प्रमाणात लांब असतील तर तुम्ही 1.5 ते 2 चमचे मेथीदाणा वापरला तरीही चालेल। आणि जर का तुम्हाला केस गळतीची समस्या जास्त प्रमाणात असेल तर यामध्ये आपल्याला 1 कांदा घालायचा आहे, कारण कांद्यामध्ये सल्फरचं प्रमाण असतं जे आपल्या केसांमधील कॅराटिनला टिकवून ठेवतं। त्यामुळे आपले केस मजबूत होतात, सोबतच गळणं थांबतं आणि पांढरे केस होणं देखील थांबतं आणि नवीन केस उगवण्यासाठी खूप जास्त मदत होते। आपल्याला आता जे टॉनिक तयार करायचं आहे त्यासाठी 1 भांडं घ्या किंवा 1 पॅन घ्या आणि त्याच्यामध्ये आपण घेतलेला 1 ते 1.5 चमचा मेथीदाणा ऍड करा। त्याच्यानंतर आपण जो 1 कांदा कट करून घेतलेला होता तो कांदा देखील आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि शेवटचा इन्ग्रेडियंट ते म्हणजे तांब्याच्या भांड्यातलं पाणी आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे। हे जे पाणी आहे ना ते रेमेडीला अधिक जास्त स्ट्रॉंग बनवतं। जर तुमच्याकडे तांब्याचं भांडं नसेल तर मला सांगा, मी त्यावरती ना कमेंट बॉक्समध्ये अदर ऑप्शन तुम्हाला नक्कीच सजेस्ट करेल। त्यानंतर आपलं हे जे मिश्रण आहे ते हाय टू मीडियम फ्लेमवरती 5 ते 10 मिनिटं उकळवायचं आहे आणि उकळत असताना आपली जी मेथी आहे ना ती वरच्या साईडला येईल आणि त्यानंतर पाण्याचा रंग देखील डार्क होण्यासाठी सुरुवात होईल। ज्यावेळेस पाण्याचा रंग पिवळसर होईल ना तेव्हा आपलं जे टॉनिक आहे ते इथं रेडी झालेलं आहे आणि तुम्ही याला टॉनिक म्हणू शकता किंवा टोनर देखील म्हणू शकता किंवा मग सिरम देखील नक्कीच म्हणू शकता। आणि हे जे टॉनिक आहे ना ते फक्त एक सिरम नसून पॉवरफुल असं हेअर बूस्टर सिरम आहे असं म्हणायला देखील काहीच हरकत नाही, कारण यामुळे आपले केस लांब होतात, सोबतच गळणं देखील कमी होतं आणि केसांमधील जो ड्रायनेस असतो, फ्रिझीनेस असतो तो देखील कमी होण्यासाठी खूप जास्त प्रमाणात आपल्याला हेल्प होते। टॉनिक बनवल्याच्या नंतर जे काही मिश्रण शिल्लक राहतं ना त्याच्यापासून आपण एक छान असा प्रोटीन पॅक देखील तयार करणार आहोत। परंतु त्या अगोदर आपलं हे जे टॉनिक किंवा जे सिरम आहे ना ते इथं रेडी झालेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण आणखी एक इन्ग्रेडियंट ऍड करणार आहोत, ज्यामुळे काय होईल, आपल्या केसांमधील ड्रायनेस, फ्रिझनेस कमी होईल। त्यासाठी तुम्हाला 1 ते 2 ड्रॉप ना इथं कोकोनट ऑइल याच्यामध्ये ऍड करायचे आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि त्यानंतर आपलं सिरम केसांवरती अप्लाय करण्यासाठी रेडी झाले। आता आपण प्रोटीन पॅक कसा तयार करायचा ते बघूयात। तर प्रोटीन पॅक तयार करण्यासाठी आपला जो मेथीदाणे आणि कांदा होता तो एका मिक्सरच्या बाउलमध्ये घालून घ्यायचा आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत तो म्हणजे कढीपत्ता। तर कढीपत्त्यामध्ये विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि सोबतच बीटा कॅरोटीन असतं, ज्यामुळे आपल्या केसांची वाढ झपाट्याने होते आणि सोबतच केस दाट होतात आणि केस काळे होण्यासाठी खूप जास्त हेल्प होते। आपला हा जो रेडी झालेला पॅक आहे तो आठवड्यांमधून 2 वेळा तुम्ही तुमच्या केसांवरती नक्कीच अप्लाय करा। त्यानंतर अर्धा ते पाऊण तास तो केसांमध्ये तसाच ठेवायचा आणि त्यानंतर तुमच्या आवडीच्या कोणत्याही माइल्ड शॅम्पूने ना केस धुवायचे। मी तुम्हाला गॅरंटी देते की हे जे आपलं टॉनिक आहे आणि हा जो हेअर पॅक आहे ना तो जर तुम्ही काही दिवस सातत्याने वापरला तर तुमच्या केसांची लांबी खूप जास्त प्रमाणात वाढेल, सोबतच केस दाट होतील आणि काही दिवसातच तुम्हाला तुमच्या केसांमध्ये अप्रतिम असे बदल देखील दिसतील।
आणि जर तुम्हाला कांद्याच्या वासामुळे जर त्रास होत असेल ना, तर यामध्ये तुम्ही 2 ते 3 थेंब लिंबाचा रस टाकला ना तरीही चालेल. त्यामुळे कांद्याचा रस पूर्णपणे नाहीसा होण्यासाठी मदत होते. बघा, म्हणूनच सांगते की आपला हा व्हिडिओ नक्कीच सेव्ह करून ठेवा आणि जेव्हा तुम्हाला केसांची वाढ करायची असेल ना, तेव्हा आपला हा उपाय नक्कीच ट्राय करून बघा. तुमचे जे काही अनुभव असतील किंवा जे काही फीडबॅक असतील ते आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, कारण तुमचे अनुभव इतर प्रेक्षकांना देखील खूप जास्त मदत करणार आहेत. आणि हो, जर आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच एक लाईक करा. सोबतच चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका आणि हा व्हिडिओ मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.